हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हो काही मटकी काल मी भिजवली होती. चाळणीत ओपन टाकून त्याच्यावर कापड टाकून मोड आणले तर आता ती मटकी मी धुवून घेतली. हो का, ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय आणि हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची खावा बरं का, डोळ्याला खूप चांगली असते, मोठी बिंदू होत नाही हिरव्या मिरची कसं. आता हो काही त्यात टाकली. हे सुकी मटकी करणार आहे बरं. आता सुकी मटकी कशी करायची बघा. ह्याच्यामध्ये हे टाकतात धना पावडर आहे, पण काढायला माझ्या लक्षात राही नाही. धना पावडर परत टाकते मी ह्याच्यात आणि थोडं मीठ टाकते. आपण काय करायचं, मटकी भिजवायलो का त्या दिवशी पाण्यामध्ये भिजवायला ना मोड आणण्यासाठी, त्याच्यामध्ये मीठ टाकून भिजवायचं. मटकीमध्ये हरभऱ्यामध्ये खूप टेस्टी लागतात बरं का. पण मी विसरले, मी भिजवली नाही आहे ही मटकी, म्हणून मी विसरले बघा भिजवायला. आता हो का, ह्याच्यामध्ये मटकी टाकते. मटकी टाकली ह्याच्यामध्ये. आता ह्याला हलवते चांगलं. आणि तुम्ही मसाले टाकले असतील तर पाणी टाकावं लागते 2 चमचे. मी हिरवी मिरची टाकली म्हणून पाणी टाकलेलं नाही. ह्याच्यामध्ये मसाला कोणताही टाकणार नाही. आता हे हिरव्या मिरचीने खूप टेस्टी लागते. किती छान झाली बघा. आणि मोड किती छान आलेत मटकीला. ह्यावेळेस ना मटकीच चांगली आली मला. मी किराणा दुकानातून 1 किलो 2 किलो मटकी भरून ठेवते, खूप छान आली. आता बघा, ही मटकी चांगली शिजण्यासाठी विचार ताटली ठेवायची आणि त्याच्यात पाणी टाकायचं. ताटलीमध्ये पाणी टाकायचं, बाष्पीभवन होऊन ते पाणी खाली थेंब 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 घेऊन मटकी पूर्ण शिजून बसते. आता ह्याच्यामध्ये ताटली झाकते आणि त्याच्यावर पाणी टाकते. आता हे काही थोडंसं 2 चमचे पाणी टाकते. त्याला वाफी शिजण्यासाठी टाकावंच लागते, कच्ची राहते मटकी. मी कुकरमध्ये शिजवलीच नाहीये, तशीच फोडणी टाकलेली. ह्याच्यात शेंगदाणे टाकले, लसण टाकले, धन्या जिऱ्याचं कूट टाकले आणि कोथिंबीर टाकली. आता हे ह्याला शिजू देते चांगली. साबुत शेंगदाणे टाकले, माझ्याकडे भाजलेले होते म्हणून भाजले टाकले. तुमच्याकडे कच्चे असतील तरी सुद्धा टाका, छान लागते मटकी. आणि मी लोखंडाच्या कढईत फोडणी टाकली म्हणून मटकी काळी दिसावी. लोखंडाच्या कढईत फोडणी टाका, ह्याच्यात लोह भेटते बरं का शरीराला. आता शिजायली. आता हे मटकी सर्व करायला तयार झाली. आता चांगली शिजली. कुकरमध्ये शिजवली की जास्त शिजते, म्हणून मी शिजवलीच नाही, वाफेवर शिजवली बघा. हळद टाकली, धने जिरे पावडर, मीठ, शेंगदाणे, लसूण, कांदा. आता हे टिफिनसाठी पण चांगली आहे बरं का. तुम्हाला न्यायची असेल तर, तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सारण करायचं असेल भरपूर तर थोडी मटकी आणि शेंगदाणे, शिजलेली मटकी घ्यायची थोडी, नाही तर कच्ची घ्यायची. शेंगदाणे घ्यायचे आणि त्याची पेस्ट करायची आणि ते भाजून तेलामध्ये ह्याच्यात टाकायचे. सारण चांगलं जाड तयार केलेलं. मटकी तयार झालेली. माझी जरी सुकी मटकी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी सुकी मटकी कशी वाटली. पोळी बरोबर खावा, भाकरी बरोबर खावा, भाताबरोबर खावा, कशावर छान लागते. धन्यवाद.